आज आहे आज दोन महान नायिका या ठिकाणी आल्या. जोरदार एकदा टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा तुम्ही. आज अश्विनी भावे आपल्याकडे आलेले आहेत. काय बात आहे यार. सुबोध भावे यांच्या नात अश्विनी भावे या ठिकाणी आलेले आहेत. अरे सुबोध भावे यांचं नात काही कसं काय जोडता ते नाहीच आहे. नाही वेगळे नाही भावे भावे आडनाव आहे फक्त सेम. खेड्यापाड्यातल्या लोकांना काही नॉलेज नाही राहत ना. पण असू द्या अश्विनी भावे या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे आपल्या पहिल्याच पिक्चर मध्ये सासूची शाबासकीची थाप मिळवणाऱ्या अश्विनी भावे या ठिकाणी आलेल्या आहेत. वा वा. म्हणजे कुठला सिनेमा तुम्हाला माहिती आहे काय त्यांचा पहिलाच पिक्चर होता शाबास सुनबाई. वा. म्हणजे सासूची थापच मिळाली ना एक प्रकारे. तुम्हाला सांगतो मॅडम ती म्हणजे सासूची थाप मिळवायची म्हणजे इतकी क्रेज आली. तुम्हाला गावात आपल्या सासू आपल्या सुनेला थाप द्यायला लागला. शाबासकीची थाप. कोणी सासू आपल्या सुनेला लाटण्यानं थाप द्यायची. कोणी असं झाडून थाप द्यायची. एका सुनेनं तर वरवंट्यानं थाप दिली होती. फिल्मवाल्यांना पण इतकी क्रेज होती शाबासकीची. तुम्हाला सांगतो त्या आपल्या ज्या मॅडम होत्या अलका कुबल मॅडम त्यांचा पिक्चर माहेरची साडीमध्ये पण हा शाबासकीचा सीन घेतलेला आहे. म्हणजे अलका कुबल मॅडम अशा विहिरीजवळ उभ्या राहतात आणि मग त्यांची सासू असते उषा नाडकर्णी. त्या येते आणि त्यांना शाबासकीची थाप देते. त्या लगेच पाण्यात. मग लोकांनी काय केलं माहितीये काय लोकांनी त्याचा वेगळा अर्थ काढला का बा उषा नाडकर्णी सुनेला पाण्यात ढकललं. पाण्यात नाही ढकललं. तुमच्या पिक्चरनं प्रेरित होऊन त्यांना शाबासकी दिली होती ती. मॅडमनी हिंदी चित्रपट पण अनेक केलेले आहेत. बरं मॅडम ते मला प्रश्न विचारत तुमचं ते हिंदी पिक्चर होता त्याचं नाव ठरलं का मग शेवटी ते काय ती मॅडमचं पिक्चर होतं ना मीरा का मोहन. म्हणजे त्याचं नाव ठरलं का मग शेवटी काय मीरा का मोहन. ते कन्फ्युज मध्ये होते मीरा का मोहन असं. अच्छा अहो मीरा का मोहन असं ते कन्फ्युजन मधलं नव्हतं. मीरेचा मोहन हिंदी असतं ते मीरा का मोहन म्हणजे. अच्छा ते हिंदी होतं काय ते. मला का वाटलं का बा हे कन्फ्युज झाले असतील मीरा ठेवा का मोहन ठेवा म्हणून असं तेच दिलं. असं म्हणजे काय राहतं बघा हे याला म्हणतात शहरातले लोक. तुम्ही ते पिक्चर केला खास जबरदस्त तुमचा हिना. अरे बापरे आर के बॅनरच्या खाली पिक्चर केला हिना. जबरदस्त पिक्चर होता. पण मी पण आर के बॅनरशीच जुळलेलो आहे मॅडम. तुम्ही पण काम केलंय कुठलं म्हणजे रघुनाथ कांबळे फिल्म इंडस्ट्री. आरके म्हणजे आमच्याकडे आरके म्हणूनच त्यांना ओळखतात. मॅडम नुसतं भारतातच नाही राहिल्या तर लग्नानंतर मॅडम सॅन फ्रान्सिस्को या स्क्रोला गेले. काय कुठे गेला सॅन फ्रान्सिस्को सॅन फ्रान्सिस्को. चष्मा लावला पण तरी काही फायदा झाला नाही. सॅन फ्रान्सिस्को अच्छा ते म्हणजे सॅन फ्रान्सिस्को आहे कुठल्या जिल्ह्यात आहे ते मॅडम. अहो ते जिल्ह्यात नसतं ते एक वेगळं ठिकाण आहे अमेरिकेत. अच्छा म्हणजे वेगळं तिकडेच आहे काय. हा म्हणजे लय लांब म्हणजे संगमनेरच्या पण पुढे खूप पुढे. अहो परदेश म्हणजे वेगळंच झालं लांब झालं. तुम्ही कधी गेला नाही का परदेशात. आपल्याला कोण नेते काय तुम्ही सांगता राजा. म्हणजे लयच लांब म्हणजे लय लांब. विमानानं जायचं. विमानानंच जावं लागतं. अरे बापरे आम्ही फार फार तर बोटीत बसलो मडजेट्टीच्या. आपल्याला तिकडे म्हणजे तुमची जागा बिगा म्हणजे आहे काय म्हणजे काय भाव चालू आहे गुंठ्याचा साधारण तिकडे म्हणजे घरबीर एकदम व्यवस्थित आहे ना. मोठंच असेल म्हणजे 1 BHK वरच असेल म्हणा आहे ना. काय 1 BHK वरच ना तिकडे मोठं घर. तुम्ही एकदा जाऊन या त्यांच्या गावी. तुम्ही बोलावं त्यांना एकदा आमंत्रितच करा. अख्ख्या सेटच्या सगळ्या लोकांना मी प्रश्न त्या गावातल्या निमंत्रण देते या. ते म्हणायला शिका पहिले सॅन फ्रान्सिस्को नंतर जा तिकडे. तिथं विचारतात का कोणत्या गावाला चालले म्हणून स्पष्ट बोलले तिकीट काढायला विचारलं जाईल ना तुम्हाला विमानात सॅन फ्रान्सिस्को असं तर अशा येणार आहे मॅडम आज या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. बुके घ्या बुके फोटो काढणार आहे. पण मॅडम आज म्हणजे तुम्ही इतके दुरून आलेले आहेत तुमच्यासाठी खास मी एक ऑर्केस्ट्राचं आयोजन केलेलं आहे. जोरदार तालियों से स्वागत कीजिए ऑर्केस्ट्रा थुकरटवाडी. मॅडम साठी काय सादर करणार आहात. येस 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 मॅडम तुमच्यासाठी एक गाणं सादर करतो. म्युझिक प्लीज 1 2 3 4.
तर मॅडम म्हणजे आता बघा तुमच्यासाठी खास आम्ही असा ऑर्केस्ट्रा आयोजित केलेला होता, पण आपलं भाग्य म्हटलं पाहिजे अजून का आज आपल्याकडे आणखीन एक महान व्यक्तिमत्व आलेलं आहे. रीमाजींच्या रूपाने एक महान व्यक्तिमत्व आलेलं आहे. एवढी महान बाई म्हणजे ह्या बाईंचे सगळे जे आहेत मुलगे किंवा पुत्र हे सुपरस्टार. संजय दत्त म्हणू नका, सलमान खान म्हणू नका, शाहरुख खान म्हणू नका, अजय देवगन म्हणू नका, सगळेच्या सगळे सुपरस्टार आहे ना. पण म्हणजे नुसतं पोरच नाही तर पोरी पण, म्हणजे जुही चावला तुमचीच पोरगी आहे ना ते पिक्चरमध्ये, जुही चावला, काजोल, श्रीदेवी, केवढ्या महान पोरी. ह्या बाईनं अशी एक सुपरस्टारची पिढी घडवलेली आहे. पण मॅडम तुमचं देव पिक्चर तो विसतो, अरे बापरे, विसतो वास्तव वास्तव आहे व्यवस्थित लिहितो ना रे. वास्तव मध्ये तुम्ही ते सीन केलं ना, शेवटी तुमच्या स्वतःच्या पोराला बंदुकनी मारता, अरे बापरे, डोळ्यातून पाणी काढलं आमच्या. तुम्हाला सांगतो संपूर्ण देश रडला त्या टायमाला. हा म्हणजे काय सीन, म्हणजे इतकं प्रेरणा तो पिक्चर म्हणजे खासच झाला म्हणा. त्याच्यानंतर ना गावात म्हणजे आई बंदूक घेऊन धावत त्या पोराच्या मागे. जरासा बदमाशपणा केला का डायरेक्ट बंदूक. हा, आणि ते तीनच्यातला डायलॉग ते तुमच्या पोराचा संजय दत्तचा तो 50 तोला असं दाखवतो. गावात फेमस झाला असं पोट्टे दाखवायचे 50 तोला. हा म्हणजे नसं 50 तोला बिला काही नव्हतं ते, 4-5 ग्रॅमचं असं आपण तरी आपलं 50 तोला असं ते म्हणत होते. पण वा म्हणजे मॅडम बद्दल खास आम्हाला माहिती मिळालेली आहे की त्यांचं अंकशास्त्रावरती फार विश्वास आहे, म्हणून अंकशास्त्र आधारित मॅडमनी चिन्हे केलेले आहेत. हम साथ साथ है आणि 6 जण असे 2 पिक्चर अंकशास्त्रावर आधारित केले. हम साथ साथ है, साथ है, हम साथ है आणि 6 जण. 6 जण नाही ते साजन आहे का? अच्छा सॉरी मला वाटलं 6 जण केलेले का तुम्ही. पण मॅडम मी काय म्हणतो, तुम्ही असं का केलं, हम साथ है असं कशाला केलं? हम डायरेक्ट 14 आहे असं म्हणून टाका पाहिजे. 14. आता पुढचा कसा करू आम्ही? पण असो, हिरव्या कच्च्या मिरच्या खाण्यात प्रसिद्ध असलेल्या रीमाताई या ठिकाणी आलेल्या आहे. तुम्ही काय मिरच्या खास म्हणजे त्याचं काय म्हणजे खाणं मागे एवढं काय? तुम्ही की नाही एकदा तरी तुम्ही ऍपल ट्राय करून बघा मॅडम. तुम्ही लगेच मिरच्या खाता, थोड्या वेळ वाट बघली ना वडापाव येतो असं काही नाही. ते लगेच मिरची खाऊन टाकता. तर अशा बॉलिवूडची माऊली या ठिकाणी आलेले आहेत. तर या रीमाजींचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय हिंदीची आई, शेवटी मराठीच आयरे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. या मॅडम या बघा. थँक्यू.